राहणं कुठे इलेक्शन लढले का तुम्ही राहणं काही नाही आत्ताच त्यांनी केलं ना 24 बरं आता पार्टीनं तिकीट नाही दिलं तर 26 मधला काय निर्णय आहे तुझा पार्टीवर हा पिठापट्टी कुठे करतो पवनगावला हा पवनगाव 24 प्रवेश केला नाही अच्छा 24 त्या पक्षात होते यापूर्वी त्या पक्षात आपका आमदार कौन है अपना कृष्ण को राहणं काही नाही आत्ताच त्यांनी केलं ना 24 मध्ये एक साल बरं आल्या आल्या एकदम हा पिठापट्टी पिठापट्टी कुठे करतो पवनगावला हा पवनगाव हो का दुसऱ्या खाजगी माणसाकडून घेतलं किती मत आहे इथे एकूण प्रभागामध्ये जोरात सांगा ना जबाबदारी काय आपल्याकडे आता पक्षाची मी महामंत्री आहे सर अच्छा तुम्ही म्हणते ना वार्ड महामंत्री आहे ना वार्ड महामंत्री ब लोगों के मैंने भी नाम लिया है। इसके बाद में ब जिनके ना रिकॉर्डिंग दिख रही है, इसलिए आप अपने 23 ब रानी मारोतराव ठवडे 23 ब आजपासून आमच्या इच्छुक उमेदवारांचे आम्ही इंटरव्ह्यू साक्षात्कार घेणं सुरू केलेला आहे। आज 2 विधानसभा क्षेत्र पूर्व आणि पश्चिमचे इंटरव्ह्यू आहे। उद्या आणि परवा असे 3 दिवसात पूर्ण 6 ते 6 विधानसभा क्षेत्राचे एकूण 1489 आमचे जे उमेदवार आहेत त्यांचे इंटरव्ह्यू आम्ही घेणार आहोत। किती सर्वेक्षण झाले भैया, किती लोकांना संधी देणार आहे विरोधकांचं सर्वेक्षण? भारतीय जनता पक्षाचे एकूण 3 सर्वेक्षण झालेले आहे। पहिल्या सर्वेक्षण मध्ये भाजपची शहरातली स्थिती काय, दुसऱ्या सर्वेक्षण मध्ये काही पक्ष न्यूट्रलाइज झालेले आहेत, त्याचा काय फायदा होणार आहे, काय नुकसान होणार आहे, फायदा कोणाला होणार आहे या दृष्टीने, आणि तिसरा म्हणजे आमचे उमेदवार कोण असायला पाहिजे या दृष्टीने एक सर्वे होणार आहे आणि त्याच्यातच विरोधी पक्षाचा कोण उमेदवार होऊ शकते हे सुद्धा त्या सर्वेचा आमचा एक भाग राहणार आहे आणि या दोघांच्या सामंजस्य साधून आम्ही उमेदवारीचा निर्णय घेणार आहोत। महायुती संदर्भात काय महायुतीबद्दल आमच्या नेतृत्वाने आम्हाला निर्देश दिला आहे की महायुती करायचीच आहे, त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू होणार आहे। काल मेलच्या माध्यमातून शिवसेनेबद्दल कोणत्या नेत्यांसोबत कोणत्या पॅनल सोबत चर्चा करायला पाहिजे ते नाव आले, राष्ट्रवादीचे नाव यायचे आहे। ते आल्याबरोबर आम्ही त्या दोघांसोबत बसून महायुतीबद्दल चर्चा करू आणि महायुती करण्याचा निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिलाय म्हणून त्याप्रमाणे आम्ही पुढील वाटचाल करू। भारतीय जनता पक्षाचा मागच्या इलेक्शन मध्ये 108 जागा 108 नगरसेवक भारतीय जनता पक्षाने निवडून आणले होते। शिवसेनेची 2 जागा होती, राष्ट्रवादी काँग्रेसची 1 जागा होती, तेव्हा शिवसेना संयुक्त होती, राष्ट्रवादी संयुक्त होती। विधानसभेमध्ये युती करत असताना आम्ही एक निकष ठेवला की ज्याची जेवढी जागा आहे त्याचप्रमाणे युती आपण केली। महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा 30 निकष असायला पाहिजे, कारण शेवटी इलेक्शन निवडून आलेल्या उमेदवाराच्या केलेल्या कामाचा आधारच होते। या दृष्टीने त्याच निकषाप्रमाणे आम्ही इथे सुद्धा निर्णय घेण्याच्या दृष्टीने वाटचाल करू।